एखाद्याचं जाणे म्हणजे अंत नाही, तर दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण होण्याची सुरुवात असू शकते. श्री साईबाबा संस्थांच्या सामाजिक आवाहनाला प्रतिसाद देत अनेक कुटुंबियांनी आपल्या प्रिय व्यक्तीच्या दुःखद निधनानंतर नेत्रदानाचा महान निर्णय घेतला आहे. या नेत्रदानामुळे अंधत्वाने ग्रस्त असलेल्या अनेक रुग्णांच्या जीवनात पुन्हा उजेड परतला आहे. संस्थांच्या साईनाथ रुग्णालयात आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी अनेक नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर मैथिली पितांबरे सांगतात, नेत्रदान म्हणजे केवळ वैद्यकीय प्रक्रिया नव्हे, तर दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश देणारे पवित्र कार्य आहे. नेत्र प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर सौदामिनी निघुते यांनी गरजू रुग्णांनी निस्संकोचपणे साईनाथ रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. चला, नेत्रदानातून सेवाभाव, करुणा आणि मानवतेची परंपरा जपूया. एक निर्णय अनेक आयुष्य उजळवू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर मैथिली यशोधन पितांबरे, वैद्यकीय अधीक्षिका, श्री साईनाथ रुग्णालय शिर्डी. साईबाबा संस्थांमार्फत मार्च 2025 मध्ये श्री साईनाथ नेत्रपेढीची स्थापना झाली. जगभरात अनेक अंध लोक हे या व्याधीने त्रस्त आहेत. याकरता साईबाबा संस्थांमार्फत या नेत्रपेढीची स्थापना करून अंधांच्या जीवनात एक उजेड टाकण्यासाठी नेत्रपेढीचे काम अखंड कार्यरत आहे. आज अखेर 27 व्यक्तींनी नेत्रदान केलेले असून एकूण 32 रुग्णांवरती यशस्वी अशा कॉर्नियल ट्रान्सप्लांट सर्जरीज श्री साईनाथ रुग्णालयात या नेत्रपेढीमार्फत झालेल्या आहेत. नेत्रदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नाही, तर ही दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश टाकणारी एक अतिशय असं पवित्र दान आहे. श्री साईबाबा साईनाथ रुग्णालयात ज्या एकूण 32 शस्त्रक्रिया झाल्या किंवा कॉर्नियल ट्रान्सप्लांट सर्जरीज झाल्या, त्या अतिशय यशस्वी सर्जरी झालेल्या आहेत. यामध्ये अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध रुग्णांवर सर्जरी करण्यात आलेल्या आहेत. ज्या व्यक्तीचा कॉर्निया किंवा बुबुळ, असा ज्या व्यक्तींना बुबुळाचा त्रास आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की टीक पडलेली आहे, फूल पडलेलं आहे किंवा बुबुळ पांढरं झालेलं आहे, अशा व्यक्तींवरती या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात येतात. या सर्व शस्त्रक्रिया या साईबाबा संस्थांमार्फत मोफत करण्यात आलेल्या आहेत. अशा पद्धतीच्या ज्या शस्त्रक्रिया रुग्णालयात झालेल्या आहेत, ह्या या नेत्रदानाच्या चळवळीत नक्कीच एक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तर साईबाबा संस्थांमार्फत नेत्रदानाची चळवळ ही व्यापक स्वरूपात राबवण्याकामी जे काही प्रयत्न चालू आहेत, त्यासाठी सर्व अंध व्यक्तींनी ज्यांना कॉर्नियल ट्रान्सप्लांटची गरज आहे, या शस्त्रक्रियांची गरज आहे, त्यांनी याचा लाभ घेणं आवश्यक आहे. धन्यवाद. ओम साईराम. आतापर्यंत झालेल्या पेशंट्सला खूप चांगले रिझल्ट झालेले आहेत, पण इथून पुढच्यासाठी माझं लोकांना आवाहन आहे की ज्यांच्या घरी जर कोणाचा मृत्यू झाला आपल्या जवळच्या व्यक्तीचा आणि तुमची नेत्रदान करण्याची जर इच्छा असेल, तर लवकरात लवकर जर तुम्ही आपल्या हॉस्पिटलला संपर्क केला किंवा आपल्या आय बँकेमध्ये संपर्क केला, 6 तासाच्या आत आपण कलेक्शन करू शकतो आणि जेवढं लवकर होईल तेवढं चांगले रिझल्ट्स पुढच्या पेशंट्सला येतात. त्यामुळे हे एक करणं खूपच गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ज्या पेशंट्सला बुबुळाला टीक आहे किंवा बुबुळाला जखम झालेली आहे, कॉर्नियल अल्सर झालेला आहे, बऱ्याच वर्षांपूर्वी डोळ्याला जखम भरली पण आता बुबुळ पांढरं झालेलं आहे, अशा पेशंट्सनी सुद्धा आपल्या हॉस्पिटलला इथे OPDमध्ये संपर्क साधावा. त्यांचं सगळं चेकिंग करून आपण त्याप्रमाणे पुढचं योग्य ते मार्गदर्शन त्यांना करू शकतो. Producer J.B. Singh, Chairman of Sai Kamala Charitable Trust Shirdi.